नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणाल चपातीवरती हे बेसनचं बॅटर टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अतिशय पौष्टिक असणार आहे बरं का. आणि 101% तुम्ही करून पाहणार बरं का. अगदी तुम्हाला 3 पद्धतीत दाखवणार आहे. आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण गव्हाची कणिक जी असते ना ती मळून घेऊयात बरं का. त्यासाठी ना एका भांड्यामध्ये 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं मीठ घालून ना मिसळून घेतलं आहे बघा. आणि आता इथं पाणी घालूयात थोडं थोडं करून आणि पीठ मळून घेऊयात. जर अगदी तुम्ही चपातीसाठी कणिक मळला असाल मग ती इथं नाश्ता करण्यासाठी वापरला तरीसुद्धा चालेल. पण सध्या हाताना माझ्याकडे मळलेली नव्हती आणि हा नाश्ता करायचं म्हटलं की जरा आम्हाला कणिक जास्तच मळावी लागते बरं का, कारण सगळ्यांना हा नाश्ता खूप आवडतो. चला म्हटलं सगळ्यांसाठी नाश्तासुद्धा करूयात आणि तुमच्यासोबत व्हिडिओसुद्धा शेअर करूयात. आता बघा वरून थोडंसं तेल घालून पुन्हा ही कणिक नाही छान प्रकारे तिंबून मऊ करून घेतले बघा. अगदी आपण चपातीला मळतो का नाही तशीच बघा. आता कणिक आपली मळून झाली, झाकण ठेवून बाजूला ठेवूयात थोडा वेळ भिजण्यासाठी. तोपर्यंत का नाही आपण बेसनचं बॅटर करून घेऊयात. त्याच्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता हे घरी केलेलंच आहे बरं का बेसनचं पीठ. चणा डाळ आणून उन्हामध्ये सुकवायचे आणि मग गिरणीतनं दळून आणायचे. आता माझी घरघंटी असल्यामुळे मी घरीच दळून घेतलं आहे बघा. विकतचं बेसन तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का. आता बघा घेतलेलं जे बेसन होतं ना एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं, पाव चमच इतकी हळद घातली आणि हे चमच्याने मिसळून घेतलं बघा. आता थोडं थोडं पाणी घालून का नाही आपण बॅटर करून घेऊया जर अशी सैलसर असं. आता तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कुठला मसाला वापरायचा असेल ना तुम्ही वापरू शकता, जसं की लाल तिखट किंवा आमचूर पावडर, चाट मसाला, धना पावडर. मी फक्त ना कमीत कमी मसाल्यामध्येच हा नाश्ता बनवते. शिवाय मी पुढे हिरवी मिरची वापरल्यामुळे इथे लाल तिखट वापरलेलं नाही. आता ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात म्हणून मिक्सरच्या मदतीने ना हे छान प्रकारे असं फेटून घेते बघा. म्हणजे जरासुद्धा ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नये. आज हा जो नाश्ता करत आहे ना तो इथं मी व्हेजमध्ये करत आहे, त्याच्यामुळे हे तर मी बेसनचं बॅटर केलं. आता ह्या बेसनच्या बॅटरच्या ऐवजी तुम्ही 2 किंवा 4 अंडी फोडून ना त्याच्यामध्ये मीठ हळद टाकून फेटून घेतलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे ते बॅटर होऊ शकतं, नॉनव्हेजमध्ये तुम्ही करू शकता. आता इथं मी व्हेजमध्ये करत असल्यामुळे बेसन पिठाचं बॅटर केलं. आता इथं काय मी थोड्या भाज्या चिरून घेतल्यात. ते म्हणजे बघा टॅमॅटो बारीक चिरून घेतलं आहे, हिरवी मिरची, त्याचबरोबर बारीक चिरून सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व मिसळून घेऊयात. आता तुम्ही जरी अंडं फोडून अंड्याचं जरी बॅटर केलं त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अगदी ह्याच्यामध्ये बारीक चिरून कोबी वापरू शकता, आणखीन कुठली भाजी वापरायची असेल तर वापरू शकता. आता छान प्रकारे हे फेटून घेऊयात. बघा भाज्या भरपूर घालायच्या बरं का. इथं आपलं छान प्रकारे हे बॅटर तयार झालं व्हेजमध्ये. आता जरा हे बाजूला ठेवूयात. आता इथं ना मी पोळीपाट आणि बेलणं घेतलेलं आहे. कणिक तर आपण अगोदरच मळलेलं आहे बघा. हे बॅटर करूसपर्यंत का नाही कणिकसुद्धा छान प्रकारे भिजले बघा. त्यातला जसा चपातीला उंडा घेतो तसा उंडा घेऊयात आणि जशी चपाती लाटतो का नाही तशी लाटून घेऊयात. पण चपाती करण्यासाठी आपण मधीतनं घडी घालतो का नाही, आता इथं घडी वगैरे घालण्याची गरज नाही बरं का. फक्त सुकं गव्हाचं पीठ भरभरून एक आपण चपाती मोठी लाटून घेऊयात. अगदी जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशी लाटून घेणार आहोत. आता इथं हा नाश्ता करण्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा वापर केला. गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता करत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं मैद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. पण मुलांसाठी ना गव्हाच्या पिठाचा पदार्थ करणे केव्हाही चांगलं. मैदा खाणं तितकंसं योग्य नाही, म्हणून शक्यतो करून गव्हाच्या पिठाचाच तुम्ही करू शकता. आता बघा नेहमी आपण चपाती लाटतो तशी इथं लाटून घेतले बघा. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती तवा गरम व्हायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं कडेने तेल सोडूयात आणि तयार केलेली लाटलेली जी चपाती होती ना आपण ती सोडूयात. चपातीला हलके थोडेसे असे वर बबल्स आलेले दिसले की पलटी करून घेऊयात. आता काय करायचं, आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे. एका बाजूने चपाती ना हलकी खाल्ल्या बाजूने चांगली भाजायची आणि वरची बाजू कच्ची आहे बघा ती खाली ठेवायची. आता वरली बाजू जी भाजलेली आहे का नाही तर आता आपण तयार केलेलं जे बॅटर होतं का नाही बेसनचं ते घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे बघा. त्या अगोदर ना मी सेम ह्याच पद्धतीमध्ये ना तुम्हाला नॉनव्हेजमध्ये म्हणजेच की आपण अंड्याचं बॅटर करून असं चपातीवरती पसरून त्याचासुद्धा नाश्ता दाखवला. तो तुम्हाला खूप प्रचंड आवडला. तुम्ही खूप छान त्याला प्रतिसाद दिला. अगदी तो व्हिडिओ ना मिलियनमध्ये अप्लाय केला. तर आज तुम्हाला ना व्हेजमध्ये असं दाखवत आहे. म्हणजे बरेच जण अंडं वगैरे खात नाहीत ना त्यांच्यासाठी हा नाश्ता तुम्ही कधीही करू शकता. बघा बॅटर सगळीकडे पसरून झालं की वरची बाजू थोडीशी सुकल्यासारखी वाटली की आपण पलटी करून घेणार आहोत. कडेने थोडं तेल सोडूयात आणि जर आहे ना खालची बाजूसुद्धा भाजून घेऊयात. म्हणजे ज्या भाज्या वापरल्यात आपण जे बेसनचं बॅटर आहे ते सुद्धा हलकं छान प्रकारे फ्राय होईल, भाजला जाईल की नाही म्हणून. आणि चांगलं एखादा मिनिट भाजल्यासारखं असं वाटलं की आता पलटी करून घेऊयात. बघा सर्व भाजल्यासारखं तुम्हाला वाटत असेल.
आता वरून मी एका बाजूला बघा इथं पनीर घेतलेलं आहे, तर ते पनीर ना मी किसून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार इथं भाज्या तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर ना आता इथं मी चीजचे क्यूब घेतले आणि ते सुद्धा किसून घेते बघा. मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं बघा, त्याच्यामुळे इथं मी चीजचा वापर केला आहे. अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि आता काय करायचं आहे, चपातीची जी दुसरी बाजू आहे का नाही, ती आता आपण ह्याच्यावरती पलटी करून घेणार आहोत. अशी दुमड घडी घालून घ्यायची आहे बघा आपल्याला. आता मी तेलाचा इथं वापर केला, तिथं तुम्ही तुपाचा वापर करू शकता, बटरचा वापर करू शकता. छान असं दाबून घ्यायचं, म्हणजे हे सुटणार नाही. आणि दोन्ही बाजूनी ना हलकं छान गॅस बारीक केलेला आहे बघा. क्रिस्पीपणा येऊसपर्यंत ना आपण भाजून घेऊयात. बघा हा झाला पहिल्या पद्धतीत तुम्हाला नाश्ता बरं का. आणखीन तुम्हाला पुढे मी 2 पद्धतीत वेगवेगळ्या दाखवणार आहे. म्हणजे जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. आता बघा दोन्ही बाजूनी हलकं छान प्रकारे भाजून झालं, म्हणजे जे आपण आतमध्ये चीज घातलं का नाही ते हलकं मेल्ट झालं असं वाटलं की आता आपण काढून घेऊयात. आता तुम्हाला आणखीन एक दुसऱ्या पद्धतीत नाश्ता दाखवते. सेम चपाती करून घेतले, तव्यावरती घालून घेतले आणि बघा वरच्या बाजूला छान प्रकारे हे बेसनचं बॅटर घालून घेतले. तुम्हाला वाटत असेल इथं चपाती कच्ची आहे त्याच्यावरती बॅटर घातलं, तर चपाती आपली भाजली जाते बरं का छान प्रकारे. हे तुम्हाला आता पुढे कळेलच. बघा सगळीकडे असं चांगलं 2 चमचे इतकं बॅटर घालून ना सगळीकडे असं पसरून घ्यायचं. बघा हे बेसनचं बॅटर सुकल्यासारखं वाटलं की पलटी करून दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊयात आपण. आणि तेल सोडून घ्यायचं, म्हणजे ना बेसन ना तव्याला चिटकून बसत नाही, छान प्रकारे भाजलं जातं बघा. आता आपण पुन्हा पलटी करून घेऊयात. आता काय करायचं आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे बरं का. त्याच्यासाठी बघा इथं मध्यभागी ना इथं मी एकदम बारीक पातळ चिरलेला कोबी घालत आहे, भरपूर असा घालायचा. त्याचबरोबर खिसलेलं गाजर आहे ना, त्या गाजराचा खीस घालत आहे भरपूर असा. त्याचबरोबर पनीर घालत आहे, ते सुद्धा खिसून घालत आहे बघा असं. आणि वरून चीजसुद्धा खिसून घालत आहे. म्हणजे ना तुम्ही असा रोलसुद्धा मुलांना करून देऊ शकता. हे असे वेगवेगळ्या प्रकारचा जर मुलांना नाश्ता करून दिलात ना, तर अगदी मुलं आवडीने खातील बरं का. आणि अगदी दिवसभर त्यांचं पोट भरल्यासारखं राहणार. पौष्टिक असा नाश्ता आहे बरं का. आपण ह्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहेत. शिवाय गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ केलेला आहे. वरून बघा थोडंसं मीठ, थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं ऑर्गेनो घातलेलं आहे बघा मी. आणि आता आपण पुन्हा हे अशी दुमड घालून घेऊयात, म्हणजे चव छान येईल ना म्हणून थोडंसं भाज्यांवरती मीठ आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो घालून घेतला. अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल. आणि दोन्ही बाजूने जसा रोल करतो ना तसा करून घ्यायचा आणि हलकं दाबून घेऊयात बघा आपण, म्हणजे रोल सुटणार नाही. वरून थोडंसं इथं मी बटर घातले आणि पुन्हा हे पलटी करून घेऊयात. म्हणजे ज्या भाज्या घातलेल्या होत्या ना मध्यभागी आपण, त्या हलक्या नरम होतील का नाही म्हणून दोन्ही बाजूने छान दाबून असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे बघा. आता बघूनच समजत असेल तुम्हाला किती छान दिसतोय. अगदी भरून ह्याच्यामध्ये भाज्या आहेत, त्याच्यामुळे खायला देखील हा नाश्ता छान लागतो बघा. दुसऱ्या पद्धतीत झाला नाश्ता. आता आणखीन एक तिसरी पद्धत दाखवते. ते म्हणजे काय माहिती आहे का, जसा चपातीला गोळा घेतो तसा घ्यायचा. सुकं गव्हाचं पीठ भरभरून ना जशी चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं. पण काय करायचं माहिती आहे का, पातळ लाटायची नाही. ह्याच्या अगोदर आपण 2 चपात्या ज्या केल्या त्या पातळ मोठ्या केल्या. आता ही मात्र ना जर अशी जाडच ठेवायची हे चपाती बरं का. आणि जास्त मोठी करायची नाही. जसा आपला पिझ्झाचा बेस असतो का नाही तसा. अगदी जास्त जाडसुद्धा करायची नाही, नाहीतर भाजायला वेळ लागतो का नाही म्हणून. बघा एक बाजू भाजली की पलटी करून घेतली, दुसरी बाजूसुद्धा भाजून घेतली. तयार केलेलं जे आपलं बेसनचं बॅटर होतं ते सगळीकडे अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे बघा. हल्ली बघा मुलांना बाहेरचे वेगवेगळे पदार्थ फार आवडतात, जे की अनहेल्दी असतात, मैद्यापासून बनलेले असतात. शिवाय त्यातल्या त्यात सांगायला गेलं तर मुलांना पिझ्झा फार आवडतो. मग पिझ्झाचे सुद्धा ना मी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत बरं का. जसं की गव्हाच्या पिठाचा बेस करून पिझ्झा केला आपण, त्याचबरोबर मूग डाळीचा बेस करून पिझ्झा केला. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. आता वरून बघा बारीक चिरलेला कोबी घातला इथं मी, त्याचबरोबर खिसलेलं गाजर सगळीकडे पसरून घेतलं आणि हलकं ना असं आपण जरा दाबून घेऊयात बरं का. म्हणजे नाही हे दाबून बसतील, खाली आपलं बेसनचं बॅटर जे ओलसर आहे का नाही त्याला ह्या भाज्या चिटकून बसतात म्हणून. आणि पलटी करून ही बाजूसुद्धा छान शेकून घेऊयात. हलकंसं ना कडेने तेल सोडायचं बघा. आता जर आपण झाकण ठेवूयात, कारण ज्या भाज्या वापरल्या ना त्या थोड्याशा नरम व्हायला हव्यात, म्हणून इथं मी झाकण ठेवलं होतं अर्धा मिनटासाठी बरं का. आता आपण हे पलटी करून घेऊयात. वाव, बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे हो. आता वरून ना मी इथं पनीर खिसून घालत आहे, त्याचबरोबर चीजसुद्धा खिसून घालणार आहे. म्हणजे तुम्ही अशासुद्धा पद्धतीत मुलांना पिझ्झा म्हणून खायला देऊ शकता बघा. हल्ली मुलांना पिझ्झा म्हटलं की फार आवडतं बघा. पण पिझ्झा हा मैद्यापासून बनवला जातो, शिवाय बाहेर कसा बनला आहे तो माहीत नसतो आपल्याला. शिवाय असे पदार्थ खाऊन ना मुलं आजारी पडण्याचे चान्सेससुद्धा वाढलेत. मग तुम्ही घरगुती पद्धतीत ना असे साधे सोपे पौष्टिक पदार्थ मुलांसाठी नक्कीच बनवून देऊ शकता. अगदी ह्याच्यावरती चीज वगैरे खिसलेलं असतं का नाही आपण, म्हणून मुलं अगदी आवडीने, तुम्ही बनवून देत नाही तोपर्यंत मुलं खाऊन फस्त करतात बरं का, एवढी मी गॅरंटी देऊन सांगते. आता बघा वरून थोडंसं चिली फ्लेक्स, ऑर्गेनो
घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण झाकण ठेवूयात. म्हणजे कसलं आपलं चीज जे आहे ना ते हलकं मेल्ट होईल का नाही, म्हणून आपण झाकण ठेवणार आहोत. पण खाली गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे खाल्ला बेस जो आहे ना आपला चपातीचा तो करपायला नको. बघा चीज आपलं मेल्ट झालं की इथं गॅस बंद करून आपण खाली डिशमध्ये काढून घेऊयात. वाव, बघू शकता, अगदी बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. बघा आजचा पौष्टिक असा आपला नाश्ता झाला का नाही पोटभरीचा. आता संध्याकाळच्या वेळेस मुलांना भूक लागलेली असते, त्यावेळेस तुम्ही असं करून मुलांना खायला देऊ शकता. जर तुम्ही असेच घरगुती पिझ्झा नक्कीच घरी जर बनवून मुलांना दिलात ना तर त्यांनासुद्धा आवड निर्माण होईल बरं का. आणि हे पदार्थ ना नेहमी तुम्हाला मुलं करायला सांगतील. इतके छान चविष्टसुद्धा खूप मस्त लागतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. अगदी माझ्या घरामध्ये मुलं आहेत ना लहान, त्यांना फार हा पिझ्झा आवडतो. बघा खाल्ला बेससुद्धा आपला करपलेला नाही, अगदी छान असा भाजलेला आहे. हा पिझ्झा करण्यासाठी आपण कुठला सॉसचा वगैरे वापर केलेला नाही. तुम्हाला वाटलंच तर जिथं आपण बेसन पिठाचं बॅटर केलं ना तिथं तुम्ही मेयोनीज किंवा टॅमॅटो केचप, पिझ्झा सॉस असं वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का. पण आज आपण एकदम पौष्टिक असा घरगुती पद्धतीत कुठला सॉस न वापरता मुलांसाठी हा नाश्ता केलेला आहे. अगदी मुलांच्या आवडीचा आहे बरं का. आणि आता बघा चपाती दुमडून जो पहिल्यांदा आपण नाश्ता केला ना तो आहे बघा इथे. मस्त आतमध्ये भरभरून असं पनीर आपण किसलेलं आहे, चीज आहे आणि अशा प्रकारे मुलांना कट करून द्यायचं. आता मुलांनी असं जरी खाल्लं ना तरीसुद्धा खायला खूप छान लागतं. शिवाय तुम्ही टॅमॅटो केचपसोबत खायला दिलात ना तरीसुद्धा मुलं आवडीने फस्त करतात. नेहमी मुलांना तोच नाश्ता देण्याच्या ऐवजी तुम्ही असे पदार्थ मुलांना नक्कीच घरगुती पद्धत बनवून देऊ शकता. अगदी तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता बरं का. आता बघा जो आपण रोल केला तो मध्येतून असा क्रॉसमध्ये कटिंग करायचा. बघा आतून भरभरून भाज्या आहेत, मुलांना आवडीने खातात बरं का. तुम्ही सुद्धा नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठली पद्धत आवडली ह्या नाश्त्यातली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.